नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळबे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मी पुन्हा एकदा आज नव्याने एक तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर मित्रांनो बघा, आपण कंटिन्यू मागच्या 10 ते 15 दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलला कंटिन्यू आपण जे ग्राफिक डिझायनिंगचे व्हिडिओ टाकत आहोत, तर ते तुम्ही पाहत आहे आणि चांगले व्ह्यूजही मिळत आहे, चांगले खूप सारे सबस्क्राइब मिळत आहेत, आपल्याला चांगले फॉलोअर्स मिळत आहे आणि अशीच तुमची साथ मला राहू द्या पुढे जाण्यासाठी। आपल्याला माणूस हा कधी स्वतःहून मोठा होत नसतो, तर त्याला मोठं करणारं त्याच्या पाठीमागे कोणाचा ना कोणाचा तर हात असतो आणि तसंच मला पुढे जाण्यासाठी तुम्हा सर्वांचा हात आहे आणि तुम्ही सगळेजण मला कुठेतरी पुढे घेऊन जात आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करत आहात, म्हणून मी तुम्हाला आज मनापासून धन्यवाद करते। तुम्हाला माहित आहे की आपल्या चॅनलचे नुकतेच सबस्क्रिप्शनही पूर्ण झालेले आहेत, 1000पेक्षा जास्त झालेले आहे आणि तुमच्यासारखा मलाही खूप सारा आनंद झालेला आहे, कारण माझं स्वप्न आहे कुठेतरी मला चांगलं यूट्यूबर बनण्याचं आणि त्याच्या पलीकडे जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला घर बसल्या काहीतरी काम करता यावं, त्याच्यासाठी काहीतरी आपण आपल्याकडे जी माहिती आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवावी अशी माझी इच्छा आहे। कारण मला माहित आहे की आपल्याला काही महिलांना बाहेर जाण्यासाठी खूप सारे अडचणी येत आहे आणि त्या अडचणी अगदी आपण घर बसल्या ऑनलाईन डिजिटलच्या मार्फत आपण त्या दूर करू शकतो। हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना? तर हो, आपण ते दूर करू शकतो, आपण फक्त डिजिटलच्या मार्फत। तेही तुम्हाला कसं ते सांगते बघा। तुम्हाला मी अगोदर वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे, परत एकदा मी नव्याने सांगणार आहे की जर सपोज आपण घर बसल्या आपल्याला कुठला बिझनेस करायचा म्हटलं तर ते आपण इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोक आपल्याकडे जे आपल्या बिझनेस वाढीसाठी कन्वर्ट करू शकतो। तुम्हाला माहित आहे की जर आपण चांगले ग्राफिक बनवले, चांगले डिझायनिंग बनवली किंवा जर आपण दुसऱ्यांच्या बिझनेसचे रील एडिटिंग करून दिली, छान रील बनवली आणि तीच त्यांना सेल केली तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगले पैसे मिळतात। आपल्याला कुठलंही भांडवल टाकायचं नाही, फक्त आपल्या डोक्याचा खेळ आहे, आपल्याला बुद्धी वापरायची आहे। ऑलरेडी आपल्या मोबाईलमध्ये आपण महिन्याचा इंटरनेटचा डेटा भरतच आहोत आणि आपल्याकडे मोबाईलही चांगला आहे, त्याच्यामुळे असं काही नाही की आपल्याला त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतील आणि आपण तिथे कुठंतरी अटकले जाऊ, तर असं काहीच नाही। तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ऑनलाईन डिजिटल मार्फत आपण आपला स्वतःचा बिझनेस वाढवू शकतो। हे तुम्हाला माहीत आहे का? तर हो, मी माहीत करून देते, जरी नसेल माहिती आपल्याकडे खूप सारे म्हणजे काही MA म्हणा किंवा मग खूप जणांचे असे 12वी शिकलेले आहेत, 15वी शिकलेले आहेत, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत, पण आम्ही काहीच करत नाही। का करत नाही? आमच्याकडे कोणी म्हणजे आम्ही तर घराच्या बाहेर जाऊ शकत नाही। महिलांचं तर म्हणणे, खूप साऱ्या महिला येतात आणि म्हणतात नाही ताई आम्ही बाहेर जाऊ शकत नाही आहे आणि मग आमची मुलं लहान आहेत। मग ठीक आहे, काहीच हरकत नाही, आपली मुलं लहान आहेत मान्य आहे, पण आपण घर बसल्या कमवू शकतो। कसं? तर ते फक्त इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून। तर आपण खूप मागच्या 4 वर्षापासून मी हेच करत आहे। मी पण कुठे जॉबला नाही जात आहे, मी घरीच बसून करत आहे आणि ते पण फक्त पार्ट टाईम 2 ते 3 तास काम केलं तर आपण एवढे पैसे कमवू शकतो। हा तुमचा विश्वास बसणार नाही, पण मला माहीत आहे। तर तुम्ही नक्की ट्रस्ट करा आणि नक्कीच हा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स जॉईनिंग करा। डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जात जा आणि त्याच्यामधून कुठंतरी जे आपल्या ओळखीच्या लोकांपेक्षा जे अनोळखी जे कस्टमर आपले आहेत ते आपल्याला जास्त फायद्याचे होतात। कारण कसं की ते आपल्या पेमेंटच्या बाबतीतही आपलं पेमेंट आहे ते कधीच ठेवत नाही आणि ते त्याच्या माध्यमातून आपला खरोखर चांगलाच बिझनेस होतो। आपल्याला आपल्या जवळचे जास्त नातेवाईक जेवढा सपोर्ट नाही तेवढा खरोखर जे बाहेरमधून जे बिझनेस करत आहेत त्यांचा चांगला सपोर्ट मिळतो। कारण याचा विश्वास मला आहे, मी मागच्या 4 वर्षापासून हे करत असल्यामुळे मला ह्या सगळ्या आयडिया आहे आणि तुम्हीही नक्की ह्या आयडिया समजून घ्या मित्रांनो। तर जे आपल्या चॅनलवरती कंटिन्यू ग्राफिक डिझायनिंग, रील एडिटिंग, इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग किंवा पेज बनवणे असे नवीन व्हिडिओ मी रोज टाकत आहे,
तर ते व्हिडिओ तुम्ही पाहत आहात ना, तर त्याच पद्धतीने आज मी असा एक नवीन काही व्हिडिओ घेऊन येत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे आपण क्रॉप केल्याच्या नंतर आपण त्याला सेव आपण करू शकतो चांगल्या पद्धतीने. तर ते जर एखादा चांगलं इमेज आपण कॅनवावरती बनवलं आणि ते डाउनलोड नसेल होत, तर आपण अशा पद्धतीने स्क्रीनशॉट मारून त्याला आपण क्रॉप करू शकतो. ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, जर सपोज तुम्हाला क्रॉप नाही करायचं तर काहीच हरकत नाही. तर त्याच्यावरती अजून एक आपल्याकडे पर्याय आहे की जो आपण पोस्टर बनवलेला आहे, तर तो आपण इंस्टाग्राम फेसबुकला गेल्याच्या नंतर जे फेसबुक पोस्ट साईज म्हणा किंवा इंस्टाग्राम पोस्ट जी साईज असते ना, ती जर आपण साईज घेतली तर ती साईज घेतल्याच्या नंतर जे आपलं ग्राफिक आहे ते आपण गॅलरीमधून घेऊन आपण तिकडे त्याला साईज देऊ शकतो. तर चला आपण आता त्याच्यावरती ट्राय करूया. तुमचा जास्त वेळ न घेता ते ग्राफिक आपण कसं क्रॉप करायचं आपलं कॅनवाला आणि कसं डाउनलोड करायचं, कसं आपल्या गॅलरीमध्ये गेलं पाहिजे, तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर चला आता आपण आपल्या मोबाईलची स्क्रीन शेअर करूया. मला माहीत आहे की आज आपण जे आपल्या ग्राफिकमध्ये शिकणार आहे, तर ती आपल्याला जर दुसऱ्यांची एखादी पोस्ट घेतली तर ती कशी एडिट करायची आणि त्या एडिटिंगवरती आपल्याला नेमकं आपलं कंपनीचं नाव कसं टाकायचं, परत आपण त्याच्यावरती मोबाईल नंबर कसा टाकायचा. आपल्याला ते ग्राफिक खूप आवडलेलं आहे, पण आपल्याला ते तसं नाही बनवता येत. ठीक आहे ना, काहीच हरकत नाही. आपण ते ग्राफिक घेऊया आणि त्या ग्राफिकला आपल्याला कसं चेंज करता येईल ना ते बघूया. तर आत्ता आपण काय करूया, त्या कॅनवाचा वापर आपल्याला प्रत्येक ग्राफिकसाठी करायचाच आहे, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून मी आता कॅनवा ओपन केलेला आहे. तर कॅनवा ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला वरती दिसत आहे की सर्च बार. तर जो सर्च बारमध्ये आपण काय करायचं, फेसबुक पोस्ट असं नाव टाकायचं, कारण त्या साईजचीच आपल्याला ग्राफिक बनवायचं आहे. तो मला माहीत आहे का, कुठे पण आपल्याला जर आपण फेसबुक पोस्ट ह्या साईजचं जर आपण ग्राफिक बनवलं तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठेच अडचण येणार नाही की ते ग्राफिक मोठं झालं किंवा त्याच्यावरची नावं दिसत नाही. आपण कुठेही ते अपलोड करा, स्टेटस ठेवा, कुठेही ते पूर्ण ग्राफिक दिसणार, त्याच्यावरचे पूर्ण नाव, कंटेंट सगळं आपल्याला व्यवस्थित दिसणार. ठीक आहे. तर आता आपण सर्चमध्ये फेसबुक पोस्ट असं नाव सर्च करूया. तर फेसबुक पोस्ट सर्च केल्याच्या नंतर आपण ह्या फेसबुक पोस्टवरती क्लिक केलं. फेसबुक पोस्टवरती क्लिक केल्याच्या नंतर कॅनवा टेम्पलेटवरती क्लिक करूया. कॅनवा टेम्पलेटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला माहीत आहे की आपल्याला इकडे जर कोणतं ग्राफिक बनवायचं असेल तर आपण कशा पद्धतीने बनवायचं. आता तुम्हाला मी ऑलरेडी जुनेवाले ग्राफिक सांगितलेले आहे, पण नवीन जे पोस्टर आहेत ना, तर तो आपण क्रिएट ब्लँकवरती क्लिक करूनच करूया. तर मी क्रिएट ब्लँकवरती क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली स्क्रीन ओपन झाली. ठीक आहे. तर आपल्याला एलिमेंट्स टॅगची गरज नाही आहे. आपल्याला आता काय करायचं, गॅलरीमधून एखादा ग्राफिक घ्यायचा आहे किंवा आपण इकडलाही एखादा पोस्टर घेतला तरी तोही आपल्याला फायद्याचा होतो. पण ठीक आहे, आपण आपल्या बिझनेसच्या गॅलरीमधून ग्राफिक घेऊया. तर ही आता आपली गॅलरी ओपन झालेली आहे. तर मी काय करते, आता याच्यामध्ये हा जे ग्राफिक आहे ना, हे माझ्या बिझनेस रिलेटेडच ग्राफिक आहे. तर हे ग्राफिक मी घेते. ठीक आहे. तर आता हे ग्राफिक घेतल्याच्या नंतर आत्ता याला आपल्याला साईज वाढवून घ्यायची आहे. तर आता याच्यामध्ये सगळीच साईज आपल्याकडे इकडे येणार नाही आहे, थोडेफार बाहेरही जाईल किंवा आपले थोडेफार नावही बाहेर जातील किंवा काही आपले डिझाईन बाहेर जाईल. तर अशा पद्धतीने आपण हे ग्राफिक पूर्ण बनवून घेतलेलं आहे ह्या स्क्रीनबद्दल. तर आता हे जे आहे ना, तर तुम्ही बघू शकता की सर्वात स्वस्त डिजिटल मार्केटिंग व्यवसाय तुम्ही करा. तर बघा, व्यवसायाचा पण अर्धा शब्द गायब झाला आहे. सर्वात स्वस्त डिजिटल मार्केटिंगचा पण जो वरचा पार्ट आहे तोही गायब झालेला आहे. तर आता मला तर काय करायचं आहे, मला तर हे ग्राफिक खूप आवडलेलं आहे आणि मला याच्यावरती कंटेंटही आवडलेला आहे. फक्त मला याच्यावरती माझं नाव आणि माझा जो मोबाईल नंबर आहे तो मला एडिट करायचा आहे. तर मग मी काय करेल, आता याच्यामध्ये इकडलं जे काय याच्यावरती कशावरती क्लिक केलं ना, तर ते डिलीट होणार नाही, कारण आपण हे दुसऱ्यांचं ग्राफिक आपण एडिट करतोय. आपल्या स्वतःचं असेल तर ते डिलीट करता येतं, कॅनवामधून बनवलेलं असतं ते. पण आपण दुसऱ्यांचं जेव्हा ग्राफिक आपण एडिट करतो ना, त्यावेळेस आपण एलिमेंट्सवरती जायचं. एलिमेंट्सवरती गेल्याच्या नंतर आपण हा एक बॉक्स घेऊया. ठीक आहे. तर हा बॉक्स घेतल्याच्या नंतर याला आपल्याला ही दोन
तर बघा अशा प्रकारे ही जे आपण ही घेतलेला आहे, जो चौकोन बॉक्स घेतलेला आहे ना, तर हे नाव आपल्याला त्याच्यामध्ये आपण त्याला झाकून टाकलेलं आहे. तर आता काय करूया, जाहिरात आम्ही करू, तुमचा व्यवसाय कोणताही असो, आम्ही बनवू त्याची प्रभावी जाहिरात. तर हे जे नाव आहे ना, हे पूर्ण दिसत आहे. तर आता वरती काय करायचे, तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. मग तुमच्या बिझनेसचं नाव काय असेल ते टाकायचं. मग आपण टॅक्सवरती क्लिक करूया आणि ॲड हेडिंग्स घेऊया. तर ॲड हेडलाईन्स घेतल्याच्या नंतर आपण आपल्या बिझनेसचं नाव टाकायचं. आता माझा बिझनेस काय आहे, डिजिटल मार्केटिंग. तुमचा बिझनेस काय आहे, फूड मार्केटिंग किंवा पार्लर असेल किंवा अजून तुमचं हॉटेल असेल किंवा कुठलं शॉप असेल किंवा तुम्ही काही बाहेर मार्केटिंग करत असाल, XYZ जे काय असेल ते तुमचं जे मार्केटिंगचं नाव असेल ते तुम्ही इकडे टाकायचं. तर ठीक आहे, मी माझं नाव टाकते या, संगीता डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस किंवा कोर्स. तर मग मी आता सर्व्हिस जर वरती टाकल्याच्या नंतर याला काय करते, या नावाला वरती घेऊन येते. तर या नावाला वरती आणल्याच्या नंतर याला आपल्याला कलर चेंज करायचा आहे, कारण खालती नावाचं व्हाईट आहे, वरती व्हाईट आहे, तर त्याचा कलर काय एवढा खास मॅच होत नाही. मग आपण इकडे ट्राय करूया की आपल्याला अजून कोणता कलर आपण चेंज केल्याच्या नंतर आपल्याला भारी वाटेल किंवा त्याच्यावरती उठून दिसेल. तर ठीक आहे, आता आपण हा कलर आपण सिलेक्ट केला. ओके, तर हाच कलर आपण इकडे ठेवायचा. तर हे काय केलं, मला स्मॉल करायचे, स्मॉल करा, बिग करायचे, बिग करा. तर मी याला अशा पद्धतीने स्मॉल केलेलं आहे. तर मी याला स्मॉल केल्याच्या नंतर तुम्हाला जर अजून काय याच्यामधलं जर हे घ्यायचं असेल ना, तुम्ही एलिमेंट्समध्ये जा. एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला अजून खूप सारे इकडे हे दिसतील, म्हणजे जे काय तुम्हाला डिझायनिंग असेल तर डिझायनिंग तुम्ही घेऊ शकता. तर अजून आपण डिजिटल रिलेटेड आपण हे करूया, डिझायनिंग आपण सर्च करूया, ग्राफिक काही सर्च करूया, पोस्टर काही सर्च करू. तर ठीक आहे, अजून आपण याच्यामध्ये ना ही डिझाईन घेऊया. तर ह्या डिझाईनला स्मॉल करून इकडे बसवायची वरती, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे ग्राफिक अजून ॲट्रॅक्टिव्ह वाटेल. हे नाव थोडं त्या डिझायनिंगवरती जात आहे, तर आपण ते नाव थोडंसं अलीकडं सरकून घेतलेलं आहे आणि हे इथे ठेवलेलं आहे. तर बघा किती छान वाटत आहे. डिजिटलचा जो पार्ट आहे ना, तो आपल्याला दिसत आहे. तर आत्ता काय करायचं आहे, आपल्याला अजून चेंज करायचं. आता मोबाईल नंबर तर नको आहे आपल्याला हा, तर आपल्याला दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग काय करायचं, आपण इकडे बॅक जायचं. बॅक गेल्याच्या नंतर आपला जो पहिल्यासारखा जो चौकोन बॉक्स आहे ना, त्या चौकोन बॉक्सवरती आपण क्लिक करूया. चौकोन बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्याला जे फोन नंबर आहे ना, तो फोनचा जो लोगो तो तसाच ठेवायचा आहे. आपल्याला इकडे दुसरं हे करायचं आहे, दुसरीचे इकडे लाईन टाकून आपल्याला इकडे चेंजेस करायचे. तर मी याच्यामध्ये कलर चेंज करून घेतलेला आहे. तर कलर चेंज केल्याच्या नंतर तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्ही इकडे टाईप करा आणि टाईप करून इकडे अशा प्रकारे नंबर टाकून त्याचा जो काही कलर आहे ना, तो कलर तुम्ही चेंज करू शकता. तर मग तुम्हाला कोणता मोबाईल नंबर टाकायचा आहे तो तुम्ही पहिला डिसाईड करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता. तर मी आता इकडे जो माझा मोबाईल नंबर आहे ना, तो तुम्हाला टाईप करून सांगते. ठीक आहे, एक मिनटं, हे डिलीट करूया आपण. आपला बॉक्स डिलीट झालेला आहे. आपण परत त्याला अशा प्रकारे बॉक्स घेऊया आणि तो बॉक्स घेऊन आपण परत याच्यावरती ठेवायचा आहे. तर इकडे आपण आपला नंबर टाईप करायचं म्हटलं तर काय करायचं, सगळ्यात प्रथम आपला नंबर जो आहे 7734646348. ठीक आहे. तर आता आपल्याला अशा पद्धतीने त्याला पाठीमागे घ्यायचं आहे असं. ठीक आहे. तर आता आपल्याला याचा कलर आपण परत एकदा चेंज करूया. तर याचा कलर मी चेंज केलेला आहे. कलर तर हा मला नकोच आहे. मग आपण काय करूया, हे याच्यावरती आणून ठेवायचं आहे. तर आता ही कलरमध्ये याच्यामध्ये आपल्याला जो नंबर आहे ना आपला मोबाईलचा, तर याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचा आहे, जेणेकरून आपल्याला अजून कोणता कलर चांगला वाटेल अशा पद्धतीने आपल्याला त्याचा कलर घ्यायचा आहे. तर तो कलर घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की किती छान वाटत आहे हे ग्राफिक. आणि हे तर आपण दुसऱ्यांचं घेतलेलं आहे
आणि त्याच्यावरती आपल्याला आपण त्याच्यावरती डिझायनिंग केलेली आहे। मग आपण त्यांचं नाव दिसत आहे का, नाही, त्यांचा मोबाईल नंबर दिसत आहे का, नाही, आपण आपला मोबाईल नंबर तिथे ॲड केलेला आहे, आपण आपले काही त्याच्यामध्ये कंटेंट टाकलेले आहे। मग आता त्याला काय करायचं, आपल्याला डाउनलोड करायचं। डाउनलोड करून तुम्हाला तर मी खूपच प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत आहे, डाउनलोड करून आपण आपल्या जे काही व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपला कशा प्रकारे आपण घ्यायचं तर बघू शकता इकडे आपल्याला मला दुसऱ्यांचं कोणाचं ग्राफिक आवडलं असेल तर तेही ग्राफिक आपण तिकडे घेऊन त्याच्यावरती आपलं नाव किंवा नंबर मेन्शन करू शकतो। तेही मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघून त्याच्यावरती नक्की ट्राय करा। आणि जर मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब जे स्पॉन्सर ॲड करतात, गुगल मार्केटिंग, तर हे सगळ्या सोशल मीडियाचे जे क्लासेस आहेत मार्केटिंगचे ते आपल्याकडे घेतले जातात। जर तुम्हाला कोणाला हे क्लास जॉईन करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, क्लास जॉईनिंग करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि तुमचा काही बिझनेस जर तुम्हाला ऑनलाईन घेऊन जायचा असेल, त्याचं मार्केटिंग करायचं असेल तर ते मार्केटिंगही आपल्याकडे केलं जातं। आपल्या कंपनीद्वारे हे सगळ्या प्रकारचे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत। तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि मला सपोर्ट करत राहा। तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।